बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठ यांच्या वतीनं सोमवारी 30 मार्च रोजी जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा 2625वा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। या निमित्तानं सकाळी भगवान महावीरांच्या मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर शांतीसागर प्रवचन हॉल येथे भगवान महावीरांच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला। त्यानंतर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या धर्मसभेत प्रथम मार्गदर्शन पंडित हर्षवर्धन पाटील शास्त्री यांनी जैन धर्मीयांमध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले। त्या तीर्थंकरांचा जन्मकल्याण महोत्सव का साजरा करायचा असतो याची माहिती सांगितली। भगवान महावीर यांनी ज्ञान, ध्यान, संयम आणि अहिंसा या तत्वावर आधारित जीवन जगण्याचा संदेश दिला। मोह आणि द्वेष यापासूनच हिंसेची उत्पत्ती होते, म्हणून प्रत्येकानं अहिंसेचा मार्ग स्वीकारून सत्य, संयम व सदाचाराच्या मार्गाने जीवन जगावं असं मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आलं। यानंतर दुसरे मार्गदर्शन गुरुदेव समंतभद्र महाराजांचा परमशिष्य कारंजा निवासी प्राध्यापक अभिनंदनजी भोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये जैन धर्मातील मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकत अहिंसा हाच खरा धर्म असल्याचं सांगितलं। जैन धर्मातील रत्नत्रय म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र यांचं आचरण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। पाप व व्यसनांचा त्याग करून चांगल्या आचरणाचा स्वीकार करावा असं आवाहन केलं। तसेच विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम, देवदर्शन, भक्ती, गुरूंचं मार्गदर्शन, स्वाध्याय, संयम, तप व दान यांचं महत्त्व समजून घ्यावं असं सांगितलं। बाहुबली गुरुकुलासारखी गुरुकुल व्यवस्था ही जैन समाजासाठी संजीवनी आहे, त्यामुळे अशी गुरुकुल व्यवस्था आजच्या काळात असणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केलं। या कार्यक्रमावेळी दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, बालविकास विद्यामंदिरचे चेअरमन तात्या सोथने, माजी मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील, प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकै, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्रशालेचे सर्व अध्यापक, अध्यापिका, गुरुकुलचे आजी-माजी विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतून आलेले श्रावक, श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मेरी भावना या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप धोत्रे यांनी केलं। कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।